नमस्कार मित्रांनो, तर 1 एप्रिल 2026 पासून आता नवीन फायनान्शियल इयर चालू झालं आहे. तर त्याच्यासोबत यांना काही नियमसुद्धा बदलले आहेत. जर का तुम्ही F&Oमध्ये ट्रेडिंग करत असाल, गोल्ड सोवरिन बॉन्ड असेल तुमच्याकडे, FD करत असाल, डिजिटल पेमेंट करत असाल, काही करत असाल, तर सर्वांच्या नियमांमध्ये थोडेफार चेंजेस झालेले आहेत. तर नक्की काय बदललं आहे, कसं बदललं आहे आणि याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमधून समजूया. तर सर्वात पहिले गोष्ट करूया F&O ट्रेडर्ससाठी थोडीशी बॅड न्यूज आहे. कारण की जेव्हा आपण F&Oमध्ये ट्रेडिंग करतो ना, तेव्हा आपल्याला STT लागतो, म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. तर हा आता गव्हर्नमेंटने थोडा वाढवलेला आहे. म्हणजे काय की जेव्हा आपण फ्युचर ट्रेडिंग करतो तर तेव्हा आपल्याला आधी 0.02% टॅक्स लागत होता, तो आता वाढून 0.05% झाला आहे. म्हणजे याच्यामध्ये 150% वाढ झाली आहे. त्याच्यानंतर जर का तुम्ही ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करत असाल तर पहिले 0.1% टॅक्स लागत होता, तर तो आता 0.15% टॅक्स लागणार आहे. म्हणजे याच्यासुद्धा 50% वाढ झालेली आहे. तर याचं नुकसान असं होणार आहे की जेव्हा तुम्ही ट्रेडिंग कराल तेव्हा तुम्हाला थोडेसे तुमचे जास्त पैसे तुमचे ट्रेडिंगच्या टॅक्सेसमध्ये जातील. कारण भारतामध्ये बरेचसे लोक आता ट्रेडिंगचे ॲडिक्टेड झाले आहेत. तर याचा फायदा आता गव्हर्नमेंटलाही मिळाला पाहिजे. कारण की लास्ट इयरमध्ये गव्हर्नमेंटने अराऊंड 55 ते 60 हजार करोड फक्त STT टॅक्सेसमधनं कमवलेत. तर यावर्षी मला असं वाटतं ते 1 लाख करोडसुद्धा क्रॉस करतील. बघूया ते नंतर. पण हो, आपण जर का नॉर्मल F&O ट्रेडर असाल तर तुमचे थोडे पैसे जास्त कट होतील. आता दुसरी गोष्ट म्हणजे सॅलरीड एम्प्लॉईसाठी जर का तुम्ही पुण्याचे असाल तर तुमच्यासाठी खुश खबर आहे. कारण की भारतामध्ये आधी फक्त 4 मेट्रो सिटीज होत्या, म्हणजे मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. याच्यामध्ये आता आहे ना पुण्याचा सुद्धा समावेश झालेला आहे. तर आता तुम्हाला बेसिक सॅलरीच्या 50% HR एक्झम्पशन मिळू शकतं. पण प्रॉब्लेम असा आहे की जर का तुम्ही ओल्ड रिजिममध्ये फॉर्म भरत असाल तरच मला त्याचा फायदा आहे. कारण नवीन रिजिममध्ये म्हणजे HR एक्झम्पशन नाहीच आहे. तर ते चेक करून घ्याल की तुम्ही कोणत्या रिजिममध्ये फॉर्म भरता. त्याच्यानंतर जर का तुम्ही गोल्ड सोवरिन बॉन्ड घेत असाल तर अजून एक न्यूज आहे. कारण की जेव्हा गोल्ड सोवरिन बॉन्ड जेव्हा लॉन्च झाले होते तेव्हा गव्हर्नमेंट बोलली होती की याच्यावरती 0% टॅक्स लागणार आहे. पण आता त्याच्यामध्ये चेंजेस झाले आहेत. जर का तुम्ही प्रायमरी मार्केटमधनं बॉन्ड घेतायत, 8 वर्ष होल्ड केल्याच्या नंतर विकतायत, तर तुम्हाला म्हणजे टॅक्स एक्झम्पशन मिळेल. पण जर का सेकंडरी मार्केटमधनं बॉन्ड घेतायत आणि खूप शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे 2-3 वर्षात विकतायत, तर ते तुमचं इन्कम चार्जेबल असेल तर त्याच्यावरती तुम्हाला 12.5% लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल. तर हा सुद्धा एक फरक पडणार आहे. त्याच्यानंतर गोष्ट करूया सेव्हिंग अकाउंटवाल्यांची. ज्यांचं 0 बॅलन्स सेव्हिंग अकाउंट आहे त्यांच्यासाठी खुशखबर आहे. कारण की आधी कसं होतं ना, त्यांना जास्त काही सुविधा मिळत नव्हत्या. पण आता ते सुद्धा अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन करू शकतात. वर्षामध्ये 25 चेकने ट्रान्झॅक्शन करू शकतात. डिजिटल ट्रान्झॅक्शन, नेट बँकिंग वगैरे सर्व सुविधा त्यांना मिळणार आहेत. तर आता तुम्हाला सेपरेटली त्यासाठी अप्लाय करायची काही गरज नाही आहे. तर तुम्हाला या सर्व सुविधा इझिली मिळतील. दुसरं अजून एक सॅलरीड पर्सनसाठी एक वेगळा बदल झालेला आहे. तो म्हणजे तुमचं आता PF वाढणार आहे, पण बेसिक सॅलरी थोडी कमी होऊ शकते. म्हणजे आता गव्हर्नमेंटने काय केलं आहे ना, कोड ऑन वेजेसनुसार जर का बेसिक सॅलरी प्लस DA हा एकूण CTCच्या कमीत कमी 50% असणे बंधनकारक आहे. याच्यामुळे तुमचा PF जास्त कट होईल. नंतर तुमची ग्रॅज्युटी वाढेल. पण थोडं शॉर्ट टर्मसाठी म्हणजे सॅलरी तुमची कमी पडू शकते तुम्हाला. पण लाँग टर्ममध्ये तुम्हाला निवृत्तीनंतर चांगले पैसे मिळतील. तर आता गोष्ट करूया क्रेडिट कार्डवाल्यांसाठी. जे लोक क्रेडिट कार्ड वापरतात, जे लोक खूप महागड्या गोष्टी घेतात, म्हणजे महागडी कार घेतली, वॉच घेतली काहीतरी तुम्ही, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ते सुद्धा चेक करेल की तुमचं इन्कम आणि तुमचे जे खर्च आहे ते मॅच होत आहेत का, नाहीतर तुम्हाला नोटीस येऊ शकते. त्याच्यानंतर जर का तुम्ही क्रेडिट कार्डचं पेमेंट जर का कॅशमध्ये करतायत 1 लाखापर्यंत तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर थोडंसं सांभाळून राहावं लागेल तुम्हाला. आता गव्हर्नमेंट काय करते ना की जे कॅश ट्रान्झॅक्शन त्याच्यावरती खूप रिस्ट्रिक्शन करते. जसं की आता पहिले ना काय व्हायचं की जर का तुम्ही प्लॉट वगैरे घ्यायला गेले तर आपण काय करायचो पहिले की जे सरकारी व्हॅल्युएशननुसार पैसे बँकमध्ये डिपॉझिट करायचो आणि जे वरचे पैसे असायचे ते कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करायचो. ॲक्च्युली तो ब्लॅक मनी असतो. तर जर का तुम्ही पकडले गेले तर तुम्हाला 100% फाईन लागू शकतो. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. त्याच्यानंतर तुमच्यासोबत जर का डिजिटल फ्रॉड झाला तर तुम्हाला त्यामध्ये गव्हर्नमेंट 25,000पर्यंत कॉम्पेन्सेशन देऊ शकते. पण ते तुम्हाला 5 दिवसाच्या आत अप्लाय केलं तर बरं होईल आणि तुम्ही ते जीवनामध्ये एकाच वेळेस वापरू शकता. तर ही सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे हे नवीन रूल्स अप्लाय होणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचे काही कमेंट्स असतील, तुमचे काही विचार असतील तर ते कमेंटमध्ये मेन्शन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.